मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचे जलपूजन झाले आणि यावेळेला बोलताना मुख्यमंत्र्यांनी जीवा महालाचा संदर्भ दिला। मी आई तुळजा भवानीला आज एकच टाकणं घालतो। अरे मी शिवा तर होऊ शकत नाही, ती माझी अवकात नाही, पण मला किमान जीवा होण्याची संधी आई तुळजा भवानीने द्यावी आणि या ठिकाणी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं या ठिकाणी सेवा करण्याची शक्ती आई तुळजा भवानीने मला द्यावी, हीच विनंती आई तुळजा भवानीच्या चरणी मी करतो। आणि इतकं सुंदर भव्य असं स्मारक करत असताना या स्मारकाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळेल, प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये काही ना काही करण्याची इच्छा होईल आणि महाराजांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टीतनं आम्हाला देखील प्रशासनाची प्रेरणा मिळेल असा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतो। तर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली आणि त्यांनी टीका करताना काय मिश्किल टिप्पणी केली तेही ऐकूयात। पर्वतर परेला शिवाय दिले आणि शिवाय द्यायला मंत्री केलंय का लोकांची कामं करायला मंत्री केलंय? पर्वतर कुणाला तरी अधिकाऱ्यालाच दम दिला। काल मला कोणी सांगितलं की निवडणूक आयोगाच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। ही पद्धत अरे फार महत्वाच्या पदावर बसल्यावर फार डोकं शांत ठेवून बोलावं लागते बाबा। मी अनुभव घेतलाय बाबा, मी त्याच्यानंतर नाही चूक केली। मी चव्हाण साहेबांच्या इथं सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत बसलो, आत्मक्लेश केला। एवढंही त्याला पट्ट्याला कळलं आता काय करावं। त्याच्यामुळे बाबांनो माझी एवढीच विनंती आहे की अशा पद्धतीनं त्या पदाचा वापर करायचा नसतो। तर सरता वर्ष गाजलं ते मराठा मोर्चानी यावर नारायण राणेंनी काय वक्तव्य केलं होतं ते ऐकूयात। हे बघा, राज्य सरकारने गंभीर दखल एवढ्या मोठ्या मोर्चांची आणि त्या मोर्चा लोकांची भावना जर ओळखली नाही तर आमचं नुकसान आहे। राज्य सरकार या मराठ्यांची 34% मराठ्यांची ताकद सरकार उलटण्या एवढी बदलण्या एवढी नक्कीच आहे आणि एवढे लोक विरोधात गेल्यावर सरकार टिकेल आणि चालेल असं मला वाटत नाही। तर मराठा मोर्चांना उत्तर देण्यासाठी दलितांनी मोर्चे काढावेत की नाही यावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते ते ऐकूयात। मोर्चाला येत नाहीये त्या सगळ्या याच्यामध्ये हा एक खेळ चालवलाय असं मी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकही विरोधी मोर्चा निघालेला नाही अजूनही मी सांगतोय। त्याच्यामध्ये जे निघालेले मोर्चे आहेत ते सगळे मराठ्यांचे मोर्चे आहेत त्या ह्याच्यामध्ये। आम्ही त्याच्यामध्ये असताना बघतोय की हा मराठा विरुद्ध दलित असं व्हावं असा प्रयत्न आहे। कोणाचा प्रयत्न आहे? हा प्रयत्न RSSचा प्रयत्न आहे। कारण ते शब्दाने आणि प्रचाराने असं चाललेलं आहे त्याच्यामध्ये की हे सगळे जे मोर्चे मराठ्यांचे निघालेले आहेत ते दलितांच्या विरोधी आहेत। त्याच्यामुळे आता जे काही मोर्चे काढले जात आहेत हे कुकटप मोर्चे आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे। ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की दलित समूह असताना हा काहीच बोलत नाहीये त्या सगळ्या ह्याच्यावरती, तेव्हा ह्यानेच यांचे प्यादे उभे केलेले आहेत आणि ते मोर्चे काढतात। मोर्चाला समर्थन नाहीये माझं अजिबात नाहीये आणि जेवढे कोणी मोर्चे काढणार आहेत मी सर्व आंबेडकरी समूह आणि दलित समूहांना असणारं हेच सांगतोय की हे आपल्यामधले विकत घेतलेले प्यादे आहेत, ही बांडगुळ आहेत, जे RSS आणि BJPच्या हाताला लागलेली बांडगुळ आहेत। आणि सगळ्यात शेवटी या वर्षाच्या आढाव्यामध्ये रामदास आठवले त्यांच्या कविता करण्याच्या शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत। नोटबंदीवर त्यांनी काय कविता केली ती ऐकूयात। नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे नोटाबंदी, नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे नोटाबंदी काळा पैसा कमवणाऱ्यांच्या डोळ्यासमोर आलेली आहे अंधी। आता भविष्य काळामध्ये जरूर होणार आहे गोरगरिबांची चांदी, भविष्य काळामध्ये जरूर होणार आहे गोरगरिबांची चांदी आणि चुकीचा पैसा कमवणाऱ्यांची तुटून जाणार आहे फांदी।